नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख विभागाकडून एक महत्त्वाची अपडेट आली। ही अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घ्या। भूमी अभिलेखची 2021 मध्ये ऍड आली होती, त्यानंतर मात्र 3 वर्ष झाली जाहिरातच नाहीये। सो या संदर्भात एक अपडेट तुमच्या समोर ठेवतोय, ज्यामध्ये आपण बघणार आहात की जाहिरात येणार का, रिक्त जागा किती सध्या भूमी अभिलेखमध्ये आणि कोणत्या जागा रिक्त आहेत, त्या प्रत्येकानुसार किती जागा शिल्लक आहे। थोडक्यात तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडे एक महत्त्वाची ऑफर मी तुम्हाला सांगतोय। नवीन वर्षानिमित्त तुम्हाला सगळ्यांना इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती जेवढे बॅचेस आहे, कोणती बॅच घ्याल तर 25% तुम्हाला एक्स्ट्रा ऑफ मिळणार। ऑलरेडी त्या बॅचवर ऑफ असेलच, तर ही एक्स्ट्रा 20% ऑफ तुम्हाला 2 जानेवारीपर्यंत व्हॅलिडिटी आहे। सो आजच जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या बॅचला लगेच परचेस करा। सरळ सेवा सर्वसमावेशक बॅचेसच्या बऱ्याचशा जाहिराती पुढे येणार आहेत बघा। त्या जाहिरातीसाठी ही बॅच तुम्हाला खूप उपयुक्त असणार आहे। 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी बॅच आहे, लगेच जाऊन परचेस करा। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा। भूकरमापक लिपिक जाहिरात 1013 पदांची जाहिरात आली होती बघा। ही जाहिरात आली होती 9/12/2021 मध्ये। 22, 23 आणि 24 म्हणजे जवळपास 3 वर्ष झाले। त्यानंतर आता ही जाहिरात येण्यासाठी इच्छुक आहे किंवा ही जाहिरात येऊ शकते। जाहिरात कधी येऊ शकते तर साधारणतः 3 ते 4 महिन्यांचा कालावधी। या 3 ते 4 महिन्यामध्ये भूमी अभिलेख विभागाकडून तुम्हाला ही जाहिरात येण्याचे चान्सेस असू शकतात। हे अंदाजित तुम्हाला मी सांगतोय, जेणेकरून अभ्यास करणारा वर्ग तयारीत राहील आणि ह्या वर्षभरात या 25च्या अखेरपर्यंत तुम्ही नक्कीच एक पद यामधनं मिळू शकाल। बघा, ही बातमी आली पेपरला। राज्यात भूमी अभिलेखची 2528 पदे रिक्त आहेत। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वानवा, फेरफारसाठी समन्वयकही नाही। ही बातमी आली आहे कालच्या पेपरला आणि त्यात सांगितलं जवळपास 2500+ जागांची वॅकन्सी यामध्ये। अगदी क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतच्या जागा इथे रिक्त आहे। कोणकोणत्या जागा रिक्त आहेत थोडक्यात तुम्ही ही जर बातमी वाचल्याच्या लक्षात येईल। विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख 90 जागा शिल्लक आहे, सगळ्यात जास्त। त्यानंतर वाहन चालक 32 जागा शिल्लक आहे। वरिष्ठ लिपिक 35 जागा आहे। परीक्षक भूमापक 81 जागा आहे। कनिष्ठ लिपिक 908 जागा आहे। नायिकांच्या 114, शिपाईच्या 1247 जागा रिक्त आहे। ह्या मोठ्या मोठ्या जागा रिक्त आहे, म्हणजे खूप मोठी जाहिरात इथे येण्याचे चान्सेस आहेत। बाकी जर बघितलं, सहाय्यक लेखाधिकारी 1 आहे, उच्च श्रेणी लघुलेखक 1 आहे, निम्न श्रेणी लघुलेखक 4 आहेत, उपजिल्हाधिकारी 1, लेखाधिकारी 1 आहे। गट क आणि गट ड चे पद जर बघितले तर या 2500 पैकी जवळपास 1802,000 पद ही गट क आणि गट डी ची आहे। तुम्ही बघू शकता इथे बघा, इथे 1200 आणि इथे 900 यांची जरी ऍडिशन केली आपण तर ह्या जागा 2100 होतात। म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जागा ह्या गट क आणि गट ड च्या येण्याची शक्यता आहे। कधी येऊ शकते जाहिरात? पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये जाहिरात येण्याची अपेक्षा आहे। काय इतक्या वेळ लागू शकतो? कारण त्या डिपार्टमेंटचे मंत्री, त्या मंत्र्यांनी सगळा अहवाल घेणं, त्यानंतर सेवा प्रवेश नियमावली अद्ययावत करणं आणि त्यानंतर बिंदू नामावली पद्धतीने प्रवर्गानुसार, समांतर अक्षानुसार जागा कुठे कुठे शिल्लक आहे हे सगळी माहिती घेण्यासाठी आणि जाहिरात तयार करण्यासाठी 3 ते 4 महिने लागू शकतात। सो विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी येणाऱ्या ह्या एक्झामसाठी तयार करू इच्छित असाल, सो तयारीत राहा। 3 ते 4 महिन्यानंतर ही जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत। बघा, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन देत असतो, अपडेट देत असतो। ही अगदीच खरं असे मला म्हणायचं नाही, पण आलेल्या माहितीच्या आधारे, RTIच्या आधारे, संबंधित डिपार्टमेंटच्या वेबसाईटच्या आधारे, न्यूजपेपरच्या आधारे ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। सो अशा प्रकारचे माहिती तुम्हाला हवी असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की टाकायला विसरू नका। त्या प्रश्नांच्या अगेन्स्ट मी नक्की पुढचा व्हिडिओ घेऊन येईल। जाहिरात येणार का तर 3 ते 4 महिन्यानंतर जाहिरात येण्याचे चान्सेस आहे। परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो, इग्नाइट अकॅडमीकडनं नवीन वर्षानिमित्ताने 25% ऑफ आहे। कोणतीही बॅच तुम्ही 25% मध्ये घेऊ शकता। काही अडचण असेल तर 8888 25 61 17 या नंबरला कॉल करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।